नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। खेड तालुक्यातील राजगुरुनगर शहरातील मुख्य बाजारपेठेमधील मशिदीसमोरील दुकानाला रविवारी 1 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 7:30 वाजण्याच्या दरम्यान लागलेल्या आगीत संपूर्ण दुकानातील साहित्य जळून खाक झाले। नगर परिषदेच्या अग्निशमन दलाची बंब वेळेत दाखल झाल्याने अर्ध्या तासात आग आटोक्यात आली आणि मोठा अनर्थ टळला। राजगुरुनगर बाजारपेठेतील श्याम बेंद्रे यांच्या टेलरिंग दुकानास आग लागून दुकानातील संपूर्ण साहित्य भस्मसात झाले। या आगीमध्ये श्याम बेंद्रे यांचे खूप मोठे नुकसान झाले असून ते आर्थिक संकटात सापडले आहेत। राजगुरुनगर शहर व्यापारी महासंघाच्या काही प्रतिनिधींनी या दुर्घटनेची पाहणी केली आणि महासंघातील व्यापारी बांधवांच्या माध्यमातून श्याम बेंद्रे यांना योग्य ते वस्तुरूपी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। या आगीच्या घटनेचे सविस्तर वृत्त पुणे लाईव्हवर उपलब्ध असून ते आपण पाहू शकता। खेड तालुक्यातील आंबेठाण गावाजवळ समृद्धी पेट्रोलियमच्या शेजारी झालेल्या प्लॉटिंगमध्ये मागील 4 दिवसातल्या वेगवेगळ्या 2 चोरींच्या घटनांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे। वाहन चोरट्यांनी या भागातून दुचाक्या लंपास करण्याचा सपाटा लावला आहे। चाकण औद्योगिक भागात दुचाकी चोरटे पुन्हा सक्रिय झाल्याचं या घटनांमधून पुन्हा एकदा समोर आलं आहे। चाकण पोलीस ठाण्याच्या समोरच बेवारस वाहने मागील अनेक महिन्यांपासून पडून आहेत। या बेवारस वाहनांना भीषण आग लागल्याची घटना चाकण पोलीस ठाण्याच्या समोरच यापूर्वी घडली आहे। त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने हे योग्य नाही। त्यामुळे प्रशासनाने अशा वाहनांना हटवून पोलीस ठाण्याच्या समोरील आणि पाठीमागील संपूर्ण परिसर मोकळा करण्याची गरज आहे। चाकण पोलिसांनी देखील संबंधित वाहन मालकांना आपली वाहने कायदेशीर पूर्तता करून नेण्याचे आवाहन करण्यात आले असून बिनधनी वाहनांचा लिलाव केला जाणार आहे। विविध गुन्हे, अपघात आणि चोरी प्रकरणातील वाहने पोलीस हस्तगत करतात। मात्र अनेकदा जप्त झालेली वाहने पोलिसांच्या ससेमेरा पाठीमागे नको म्हणून परत मिळवण्याचा मूळ मालक प्रयत्नच करत नाहीत। पोलिसही ठराविक कालांतराने सदरची वाहने कोणाची याचा शोध देखील घेत नाहीत। बहुतेक वाहनांची नंबर प्लेट, इंजिन तसेच चेसी क्रमांकाचा ताळमेळ लागत नाही, त्यामुळे मूळ मालक मिळत नाही। अशा गोंधळाच्या स्थितीमुळे चाकणमध्ये वाहनांचा अक्षरशः खच पडला आहे। वाहने ठेवण्यासाठी वेगळी व्यवस्था आणि पुरेशी जागा नसल्यामुळे उघड्यावरच चाकण पोलीस ठाण्याच्या समोरील भागात वाहने ठेवण्यात आली आहेत। विविध गुन्ह्यांत पोलिसांनी जप्त केलेल्या शेकडो गाड्या सध्या चाकण पोलीस ठाण्यात ठेवण्यात आल्या असल्या तरी त्यांचे मालक सापडत नसल्याने या गाड्या अक्षरशः कुजत आहेत। बेवारस वाहनांना आग लागल्याची घटनाही चाकण पोलीस ठाण्याच्या आवारात घडली होती। त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने हे योग्य नाही। श्री क्षेत्र महाळुंगे इंगळे तालुका खेड या ठिकाणी सालाबादप्रमाणे यावर्षी श्रीपती बाबा महाराज पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत करण्यात आले। पारंपरिक वाद्य, ढोल ताशे, मृदुंग यांच्या गजरामध्ये करण्यात आले। यामध्ये मिरवणुकीसाठी हत्ती, घोडे, उंट यांचा समावेश होता। आजपासून महाळुंगे यात्रेला प्रारंभ झाला। ही यात्रा 4 दिवस असणार आहे। दरम्यानच्या काळात देवस्थानच्या वतीने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे। आलेल्या सर्व वारकऱ्यांचे आणि भक्तगणांचे स्वागत व आभार देवस्थानचे अध्यक्ष व विश्वस्तांनी केले आहे। श्री क्षेत्र महाळुंगे गावचे दैवत असलेले श्रीपती बाबा महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे 115 वर्षांची परंपरा असलेला सोहळा मोठ्या भक्तिभावाने दिमागदार सोहळ्यात पार पडण्यात आला। महाळुंगे येथील कार्तिक यात्रेला आजपासून प्रारंभ झाला आहे। गुरु महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी व दर्शनासाठी हजारो भाविकांचा जनसागर लोटला आहे। संपूर्ण महाळुंगे गाव हरिनामाच्या गजरामध्ये दुमदुमून गेले आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षा खेड तालुक्यात राजगुरुनगर येथील माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयीन परीक्षा केंद्रावर पार पडल्या। या परीक्षेसाठी पुणे जिल्ह्यासह विविध जिल्ह्यातील परीक्षार्थी उपस्थित होते। सकाळी 10 ते 12 आणि दुपारी 2 ते 5 या वेळात परीक्षार्थींनी एमपीएससीची परीक्षा दिली। जवळपास 2000 विद्यार्थ्यांची राजगुरुनगर येथे महात्मा गांधी विद्यालय, हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात तसेच चाकण येथे शिवाजी विद्या मंदिर आणि सीताबाई पाटोळे महाविद्यालयात बैठक व्यवस्था करण्यात आली होती।
आमदार बाबाजी काळेंना निधी कमी न पडू देण्याची जबाबदारी महाविकास आघाडीसह आमच्या पक्षाची असल्याचे मत माजी मंत्री सचिन अहिर यांनी व्यक्त केले आहे. खेड आळंदी मतदारसंघाचे आमदार बाबाजी काळे सत्तेत नसले तरी निधी कमी पडणार नाही याची जबाबदारी आम्ही पक्षातील सर्व नेत्यांनी घेतली आहे. वेळप्रसंगी माझ्या वाट्याला आलेला निधी, त्याचबरोबर खासदार संजय राऊत आणि खासदार प्रियांका चतुर्वेदी यांचा निधी खेड तालुक्यात वापरू, परंतु या तालुक्यात विकास कामे कमी पडू देणार नाही याची जबाबदारी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने घेतली आहे, असे मत माजी मंत्री सचिन अहिर यांनी व्यक्त केले. बाबाजी काळे विजयी झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख रामदास धनवटे यांनी आभार मेळावा रविवारी दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी खेड तालुक्यात वाकी येथील साईकृपा कार्यालयात आयोजित केला होता. यावेळी खेड तालुक्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून महाविकास आघाडीचा केवळ एकच उमेदवार निवडून आल्याने बाबाजी काळे यांचे कौतुक होत आहे. याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पुणे जिल्ह्यात एकमेव आमदार असल्याने संपूर्ण जिल्ह्यातील पक्ष संघटना बळकट करण्याची जबाबदारी बाबाजी काळे यांच्यावर असल्याचे मत अहिर यांनी व्यक्त केले. दरम्यान आमदार बाबाजी काळे यांनी देखील आगामी काळात शिवसेना पक्षवाढीसाठी येत्या काळात संपूर्ण जिल्ह्यात जी जबाबदारी द्याल ती जबाबदारी पूर्ण करणार असल्याचे सांगितले. यावेळी माजी आमदार गौतम चाबुकस्वार, बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे, संचालक माणिक गोरे, रवी लांडगे, सुरेश भोर, अशोक खांडे भराड, सुधीर मुंगसे, रामदास धनवटे, संजय मोरे, दत्ता गांजळे, माऊली खंडागळे, अमोल पवार, निलेश कड पाटील यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. याबाबतचे थेट लाईव्ह प्रक्षेपण पुणे लाईव्हवर उपलब्ध असून ते आपण पाहू शकता. महिला आघाडीच्या वतीनं सन्मानित सचिव मान्यवरांचा सन्मान होणार आहे. या ठिकाणी आता फक्त मनोगत स्टेज अरेंज केलेला आहे, त्या ठिकाणी जो सगळे सन्मान होतील कुणी खेड तालुक्यातील गडद गावच्या भैरवनाथ महाराज यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. नामांकित पैलवानांनी या यात्रेत हजेरी लावली. पावटा पिकाला बाजारात मोठी मागणी असते. खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथील दशरथ ज्ञानेश्वर टोपे यांनी 35 गुंठ्यात पावट्याची लागवड केली आहे. भरघोस उत्पन्नासह आर्थिक फायदा घेत आहेत. शेती नफ्याची नाही अशी अधूनमधून ओरड ऐकायला येते. काही शेतकऱ्यांनी मात्र शेतीत नवीन प्रयोग करून शेतीला फायदेशीर केल्याचे प्रेरणादायी उपक्रम समोर येत आहेत. पावटा दरवर्षी कार्तिक एकादशीला पहिला तोडा होतो. ह्या वर्षी हवामानात थोडं लेट थंडी पडल्यामुळं थोडे 4-10-8 दिवस पुढं हे झालेलं आहे. एक 8 दिवसात आता तोडा चालू होईल याचा. आणि ह्या पावट्याचं वैशिष्ट्य असं आहे, हा जर ऑगस्ट महिन्यात लावा तुम्ही किंवा जून जुलैला लावला तरी तोडा हा नोव्हेंबर महिन्यात होतो. तोडा याचा पहिला 25 नोव्हेंबरच्या आसपास तोडा होतो. आणि याच्या तोडताना हे जे शेंग आहे, ह्या शेंगाला एकदम आपले हात जसं तूप आहे, तुपासारखं तुपाट होतं ते पूर्ण. आणि गावरान सारखा आहे हा. याला आपल्या कोल्हापूर साईड जास्त याचे हे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.